महाराष्ट्राला हादरवणारी बातमी. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का. थेट राष्ट्रवादीच्या बाहेरच. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातला दिमागाला कोणी दिमाग लावू शकत नाही अशा प्रकारचा दिमाग यांचा दिसून आलेला आहे. आणि थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. नेमकं काय घडलंय, त्यांच्यासोबत असं काय झालंय की ज्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागतंय आणि महाराष्ट्राला खरंच एक मोठा धक्का मानलाय असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध राजकीय माहिती तुमच्यासोबत घेऊन येत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर लोकांनी वेगवेगळे आरोप लावायला सुरुवात केली होती ज्यावेळेस पासून अजित पवार असतील किंवा त्यांचे अजित पवारचं विमान कोसळलं त्यावेळेस पासून या सगळ्या गोष्टी कुठेतरी सुरू झाल्या होत्या आणि लोकांनी बोलायला चालू केलं होतं की प्रफुल्ल पटेल यांनीच कुठेतरी चुकीचं काम केलं आहे का, किंवा प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून बाहेर काढा वगैरे अशा प्रकारच्या काहीतरी लोकांनी बातम्या उठवल्या होत्या किंवा लोक बोलायला लागली होती की प्रफुल्ल पटेलला पक्षातून हकालपट्टी करा. अशा प्रकारचे सुद्धा काही लोकांकडून स्टेटमेंट हे आलेले आहेत. नाही म्हणता येणार नाही, भरपूर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि या सगळ्या लोकांच्या कुठेतरी पाठीमागे किंवा या सगळ्या लोकांच्या डोळ्याच्या पाठीमागे ज्या गोष्टी घडत होत्या ना, त्या गोष्टी खरंच मानण्यासारख्या आणि कुठेतरी दाद देण्यासारख्या आहेत. शरद पवार, ज्या शरद पवारांचं आजही नाव कुणी राजकारणात ऐकलं की नेमका त्यांचा डोळा एकीकडे असतो, मान एकीकडे असते, मात्र त्यांचा जो निशाणा बसतो ना, तो निशाणा एकदम पिन पॉइंट, जो म्हणतो ना आपण ज्या ठिकाणी आपल्याला मारायचा आहे निशाणा, त्या ठिकाणीच निशाणा त्यांचा बसत असतो. ते म्हणजे शरद पवार आणि त्यांना म्हणतात देवेंद्र फडणवीस. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक छुपी युती सुरू आहे अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे. म्हणजे राष्ट्रवादी विलीन होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी विलीन झाल्यानंतर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांना डच्चू पक्षामधून देणार असल्याचं माहिती कळत आहे. म्हणजे दोघ जण बाहेर निघणार आणि शरद पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सगळे फॅमिली आणि सगळा राष्ट्रवादीचा पक्ष थेट आता भाजपसोबत जाऊन शरद पवार स्वतः या पक्षाला लीड करतील, स्वतः नेतृत्व हातात घेतील अशा प्रकारचा डाव आता खेळण्यात आल्याचं माहिती समोर येत आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी एकमेकांशी हात मिळवणी केल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी विचारसरणीची भाषा चालू होती. काही ठिकाणी विचारसरणीमुळे आडवा येत आहेत किंवा शरद पवार हे महाविकास आघाडीचे आहेत, मग देवेंद्र फडणवीस इकडले आहेत, अशा प्रकारची विचारसरणीचे काही लोक बोलत होते. मात्र ही विचारसरणी ज्या वेळेस आपण एक समजून घेतली तर त्यावेळेमध्ये अजित पवार सुद्धा महाविकास आघाडीचा घटक होते. मग महाविकास आघाडीचा घटक होते त्यावेळेस अजित पवार इकडे येऊ शकतात, तर शरद पवार इकडे का येऊ शकत नाहीत, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण केला गेला होता. आणि शरद पवार असतील किंवा त्यांची मुलगी असेल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आता यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. ही अंतर्गत माहिती आहे आणि या माहितीनुसार शरद पवार मीडिया समोर येत नाहीत. याचं कारण म्हणजे त्यांना डॉक्टरांनी सांगितलेला आराम करायला, कारण त्यांच्या जे काय आहे त्यांच्या छातीमध्ये कफ झाला होता आणि या सगळ्या आजारामुळे ते समोर येत नाहीत. मात्र त्यांनी पाठीमागे राहून हा गेम खेळल्याचं आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेलं जात आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जात आहे. कारण ही युती जर पाहिली आपण तर देवेंद्र फडणवीसांनी याच्या आधी सुद्धा बऱ्याच छुप्या युत्या केल्या. त्या युत्यामध्ये कुठेतरी शरद पवार किंवा हे सगळे सामील नसले तरी सुद्धा अजित पवार, एकनाथ शिंदेना या सगळ्या युत्याची गोष्ट माहिती आहे. कारण एकनाथ शिंदेसोबत शिवसेना ज्यावेळेस त्यांनी फुटून इकडे आले होते त्यावेळेस पुन्हा एक विधानसभेमध्ये त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे एकनाथ शिंदेना मी रात्री भेटायला जायचो, वेश बदलून जायचो, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी याच्या आधी केलेल्या आहेत. आणि याच गोष्टी अनएक्सेप्टेड सुद्धा त्यांच्याकडून नाहीत, एक्सेप्टेड सगळं आहे. म्हणून या सुद्धा त्यांनी आता डाव फिरवलेला आणि डाव कुठेतरी बदललेला सध्या तरी दिसत आहे. म्हणून आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतंय, काय होतंय हे बघणं फार महत्वाचं आहे. कुठल्या राजकारणाला कशा प्रकारचं वळण लागतंय हे सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा
आणि तुम्ही जर या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच राजकीय वेगवेगळी माहिती, अंतर्गत माहिती आपण सुरुवातीला देण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे करत राहत असतो. धन्यवाद.